राइट प्लेन सरफेस का क्या निकालेंगे? पहले सॉलिड एंगल निकालेंगे। सॉलिड एंगल का फॉर्मूला क्या रहता है? 2 पाई इन ब्रैकेट 1 माइनस कॉस थीटा। सो ओमेगा इज इक्वल टू 2 पाई इन ब्रैकेट 1 माइनस कॉस थीटा। थीटा मतलब क्या है? प्लेन एंगल है, एंड दिस इज अ राइट एंगल ट्राइंगल। सो कॉस थीटा इज नथिंग बट एडजेसेंट साइड डिवाइडेड बाय हाइपोटेन्यूस। यहाँ पे जो ट्राइंगल बनता है उसका एडजेसेंट साइड रहेगा 4, अपोजिट साइड 3 है, तो हाइपोटेन्यूस कितना बनता है? 5। सो कॉस थीटा कितना आ जाएगा? 4/5 आ जाएगा। सो सॉलिड एंगल कितना आ जाएगा यहाँ पे? सॉलिड एंगल ऑफ दिस राइट सरफेस, राइट प्लेन सरफेस, उसका सॉलिड एंगल विद द चार्ज के साथ सॉलिड एंगल कितना बनेगा? 2 पाई इन ब्रैकेट 1 माइनस 4/5, दैट इज 1/5। करेक्ट है ना? 1 माइनस 2 पाई इन ब्रैकेट 1 माइनस 4/5, दैट इज 1/5, दैट इज 2π/5 स्टेरेडियन। ये बन गया एंगल। अभी इलेक्ट्रिक फ्लक्स का फॉर्मूला क्या है? इलेक्ट्रिक फ्लक्स ओवर दी प्लेन सरफेस, राइट प्लेन सरफेस, कितना आ जाएगा? Q/4π, सॉरी Q/ε0, Q/ε0 इंटू ω/4π फॉर्मूला रहता है। दिस इज स्टैंडर्ड फॉर्मूला फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स ऑन ए सरफेस हैविंग सॉलिड एंगल ओमेगा। तो ओमेगा सॉलिड एंगल के सरफेस पर कितना फ्लक्स बनता है? Q/ε0 ω/4π, एंड देयरफॉर फ्लक्स ओवर द प्लेन सरफेस इज इक्वल टू Q/ε0 1/4π एज इट इज। ओमेगा का वैल्यू लिखता हूं 2/5। तो यहाँ पे 2 पाई ने 4 पाई को डिवाइड किया तो फ्लक्स ऑन दैट प्लेन सरफेस, राइट प्लेन सरफेस, कितना आ जाएगा? दैट इज Q डिवाइडेड बाय 10 इप्सिलॉन नॉट। So this is your answer for the right plane surface. Okay? तो राइट का प्लेन सरफेस का इलेक्ट्रिक फ्लक्स कितना बन गया? Q/10 इप्सिलॉन नॉट बन गया। समझ में आया क्या? देखिए इथं कुणाला काय डाऊट असेल तर विचारा, काय डाऊट आहे का? राइट सरफेसचा सॉलिड एंगल काढलेला आहे, सॉलिड एंगल आला 2/5 आणि पर्टिक्युलर सॉलिड एंगल वर इलेक्ट्रिक फ्लक्स किती असतं? Q/ε0 ω/4π। हे लक्षात ठेवायचं आहे, ω/4π. So omega 2π/5 divided by 4π. So फ्लक्स ओव्हर दी राईट प्लेन सरफेस येणार आहे Q/10 इप्सिलॉन नॉट. आता याच्यानंतर काय करायचं आहे? मेन क्वेश्चन काय आहे? फाइंड द इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर दी कर्ड सरफेस ऑफ दी सिलेंडर. सिलेंडरचा जो कर्ड सरफेस आहे त्याच्यावरचा फ्लक्स काढायचा आहे. ओके, ते कसं काढता येईल? तर याच्यामध्ये आता बघा, गॉस थेरम जर आपल्याला अप्लाय करायचा असेल, गॉस थेरम अप्लाय करना है तो वो जो चार्ज Q है वो कंप्लीटली इनसाइड क्लोज सरफेस होना चाहिए. तो यहाँ पे वंस अगेन देखिए, ये राइट का सिलेंडर है, उसका लेफ्ट सरफेस का जो सेंटर है वहां पे चार्ज Q है, वो कंप्लीटली इनसाइड नहीं है. तो कंप्लीटली इनसाइड लेने के लिए मैं क्या करूंगा? यहाँ पे उतने ही साइज का और एक सिलेंडर ले लूंगा, उतने ही साइज का और एक सिलेंडर, लाइक दिस. ओके, तो अभी क्या हो गया? ये चार्ज Q जो है ये दोनों सिलेंडर के कंप्लीटली अंदर चला गया, कंप्लीटली अंदर. सो देयरफॉर अभी इस कंप्लीट सिलेंडर पर बाय गॉस थ्योरम कंप्लीट सिलेंडर पर फ्लक्स कितना बनेगा? Q/ε0. कंप्लीट सिलेंडर मतलब दोनों सिलेंडर को मिला के. गॉस थ्योरम क्या है? 1/ε0 टाइम चार्जेस एनक्लोज्ड बाय एनी क्लोज सरफेस. सो दोनों सिलेंडर के अंदर चार्ज Q है, बरोबर आहे ना? दोन्ही सिलेंडरच्या कंप्लीटली आतमध्ये चार्ज Q आहे. मग दोन्ही सिलेंडरवर मिळून किती फ्लक्स क्रिएट होणार? Q/ε0. आता दोन सिलेंडरवर Q/ε0 असेल तर मग एका सिलेंडरवर काय येणार? Q/2 इप्सिलॉन येणार, बरोबर आहे ना? आणि त्याच्यामधल्या ज्या सरफेसवर चार्ज आहे त्या सरफेसवर फ्लक्स तयार होणार नाही, कारण तो सरफेस पॅरलल टू इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असणार आहे. ओके, तर त्याच्यामुळे इथं आपण असं लिहू शकतो. सो देयरफॉर फ्लक्स ओव्हर कंप्लीट सिलेंडर म्हणजे राईट हँड साइडचं जे कंप्लीट सिलेंडर आहे ना त्याच्यावरचं फ्लक्स किती येणार आहे? Q/2 इप्सिलॉन नॉट येणार. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, एखाद्या क्लोज्ड सरफेसच्या
लेफ्ट हँड किंवा राईट हँड किंवा सरफेसवर जर चार्ज ठेवलेला असेल तर इलेक्ट्रिक फ्लक्स काढण्यासाठी काय करायचं, तो चार्ज कम्प्लिटली आतमध्ये घ्यायचा आणि आतमध्ये घेण्यासाठी तसल्याच सिमिलर बॉडी ज्या आहेत त्या काय करायच्या आहेत, त्या सरफेसला लावायच्या. ओके, म्हणजे हा क्यू चार्ज जो आहे तो सरफेसवर आहे, त्याला कम्प्लिटली आतमध्ये घेण्यासाठी काय केलं, आणखी एक सिलेंडर मी जोडला. दोन्ही सिलेंडरच्या काय झालं, मग आता आतमध्ये चार्ज क्यू आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे दोन्ही सिलेंडरवर मिळून किती फ्लक्स क्रिएट होणार, क्यू बाय एप्सिलॉन नॉट. मग एका सिलेंडरवर, एका कम्प्लीट सिलेंडरवर किती होणार, क्यू बाय 2 एप्सिलॉन नॉट. ओके, आणि फ्लक्स ओव्हर कम्प्लीट सिलेंडर म्हणजे काय येणार, फ्लक्स ओव्हर कम्प्लीट सिलेंडर म्हणजे काय येणार बघा आता, फ्लक्स ओव्हर लेफ्ट प्लेन सरफेस प्लस फ्लक्स ओव्हर कर्व्ड सरफेस, कारण कम्प्लिटली क्लोज्ड सरफेस आहे ना तो. कम्प्लीट सिलेंडर जे आहे म्हणजे काय येणार आहे, लेफ्ट प्लेन सरफेस, कर्व्ड सरफेस आणि राईट प्लेन सरफेस. राईट प्लेन सरफेस. सो फ्लक्स ओव्हर कम्प्लीट सिलेंडर किती आलंय आपलं, क्यू बाय 2 एप्सिलॉन नॉट आलंय. फ्लक्स ओव्हर लेफ्ट प्लेन सरफेस किती येणार, 0. फ्लक्स ओव्हर कर्व्ड सरफेस आपल्याला काढायचा आहे, दॅट इज द क्वेश्चन. ओके, उसके बाद फ्लक्स ओवर राइट प्लेन सरफेस कितना आता है, वो भी हमने ऑलरेडी निकाला है, क्यू बाय 10 एप्सिलॉन नॉट. ओके, सो देयरफॉर फ्लक्स ओवर द कर्व्ड सरफेस, फ्लक्स ओवर द कर्व्ड सरफेस कितना आ जाएगा, क्यू बाय, फ्लक्स ओवर द कर्व्ड सरफेस कितना आ जाएगा, क्यू बाय 2 एप्सिलॉन नॉट माइनस क्यू बाय 10 एप्सिलॉन नॉट. ओके, सो यहाँ पे डिनोमिनेटर 10 किया तो 5q बाय 10 एप्सिलॉन नॉट आ जाएगा. 5q बाय 10 एप्सिलॉन नॉट मतलब 5q माइनस q मतलब 4q डिवाइडेड बाय 10 एप्सिलॉन नॉट, दैट इज 2q बाय 5 एप्सिलॉन नॉट will be your answer. 2q by 5 epsilon naught, that is the flux over the curved surface. फ्लक्स ओवर द कर्व्ड सरफेस कितना आता है, 2q डिवाइडेड बाय 5 एप्सिलॉन नॉट. ओके, सो दिस इज स्लाइटली डिफिकल्ट क्वेश्चन. याच्यामध्ये काय कोणाला डाऊट असेल तर विचारा, एनी डाऊट इन दिस केस. जर थोडंफार काय याच्यामध्ये आणखी रिव्हिजन करायची गरज असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो रिपीटेडली बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे फक्त पुन्हा एकदा सांगतो, जस्ट आपण काय केलेलं आहे, हा जो सिलेंडर आहे त्याच्या लेफ्ट सरफेसच्या सेंटरला चार्ज क्यू ठेवलाय. ओके, आणि कर्व्ड सरफेसवरचा इलेक्ट्रिक फ्लक्स विचारलाय. तर ते कसं काढणार, तर सुरुवातीला आपण राईट सरफेसचा सॉलिड अँगल काढू शकतो डायग्रामवरून, कारण ती इन्फॉर्मेशन तशीच दिली जेणेकरून तुम्ही राईट सरफेसचा सॉलिड अँगल काढाल. ओके, तर राईट सरफेसचा अगोदर सॉलिड अँगल काढला आणि त्याच्यावरून राईट सरफेसवरचं इलेक्ट्रिक, राईट प्लेन जो सरफेस आहे, राईट प्लेन सरफेस. ओके, त्याच्यावरचं इलेक्ट्रिक फ्लक्स क्यू बाय 10 एप्सिलॉन नॉट आलेला आहे. त्याच्यानंतर कम्प्लीट सिलेंडरवरचं काढलं, कम्प्लीट सिलेंडरवरचं कसं आलं, क्यू बाय 2 एप्सिलॉन नॉट आलं. आता कम्प्लीट सिलेंडरवरचं फ्लक्स किती म्हणजे काय असणार आहे, लेफ्ट सरफेसवरचं फ्लक्स प्लस कर्व्ड सरफेसवरचं फ्लक्स प्लस राईट प्लेन सरफेसवरचं फ्लक्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स एखाद्या सरफेसवर कधी निर्माण होतं, जर त्या सरफेसमधून लाईन्स आरपार पास होत असतील तर. आता लेफ्ट सरफेसवरच, ज्या सरफेसवर चार्ज ठेवलाय त्या सरफेसमधून लाईन्स पास होणार नाहीयेत. हे बघा, क्यू सरफेस मधून निघणारे लाईन्स कशा असणार, सगळ्या डायरेक्शन निघणार ना अशा, इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. त्या सरफेस मधून आरपार पास होणाऱ्या लाईन्सच नसणार आहे. दॅट सरफेस इज पॅरलल टू दॅट इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, आणि कुठलाही सरफेस पॅरलल टू इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असेल तर त्या सरफेसवर इलेक्ट्रिक फ्लक्स तयारच होत नाही. म्हणजे थोडक्यात ज्या सरफेसवर आपण चार्ज ठेवलाय तो सरफेस प्लेन असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं, त्या प्लेन सरफेसवर फ्लक्सच क्रिएट होत नाही, कारण चार्ज त्या सरफेसवरच आहे ना. म्हणजे त्या सरफेसमधून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होण्यासाठी तो चार्ज त्या सरफेसच्या थोडंसं राईटला किंवा थोडंसं लेफ्टला ठेवायला पाहिजे, तर त्या सरफेसमधून लाईन्स पास होणार. लक्षात घ्या.
इथं चार्ज इज डायरेक्टली प्लेस्ड ऑन दी सेंटर ऑफ द लेफ्ट सरफेस, सो देयरफॉर क्या हो जाएगा, लेफ्ट सरफेस वर थोड़ा भी इलेक्ट्रिक फ्लक्स क्रिएट नहीं होगा। सो इसका मतलब सिलेंडर का सभी इलेक्ट्रिक फ्लक्स जो है वो कर्व सरफेस एंड राइट प्लेन सरफेस पर ही रहेगा। ओके, किसी भी प्लेन सरफेस पर कहीं पर भी चार्ज रखो, इलेक्ट्रिक फ्लक्स प्रोड्यूस नहीं होता। प्लेन सरफेस पर डायरेक्टली चार्ज रखा तो उस सरफेस पर इलेक्ट्रिक फ्लक्स क्रिएट नहीं होगा, कहीं पर भी रखो। फॉर एग्जांपल सपोज यहाँ पे एक सरफेस है लाइक दिस, सपोज दिस इज वन सरफेस एंड चार्ज इज डायरेक्टली प्लेस्ड एट द कॉर्नर ऑफ दिस सरफेस। एक प्लेन सरफेस है, उसके कॉर्नर पर मैंने चार्ज क्यू को रखा, तो फ्लक्स ऑन दिस सरफेस कितना आ जाएगा, 0, because lines are parallel to this surface na, lines that is emitted by this charge will be parallel to this surface only, no lines are crossing that surface, passing through the surface। okay, यहां पर रखो, कॉर्नर पे रखो या फिर अंदर कहीं भी रखो, इलेक्ट्रिक फ्लक्स तो 0 ही बनता है। ओके, ये एक थिंग आपको ध्यान में रखनी पड़ेगी। ओके, एनी डाउट?